नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळ्यांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आहे दीप अमावस्या। तर दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून घेतले मी आणि पूजा करून दिवे प्रज्वलित केले। दिव्यांचा प्रकाश म्हणजे आपल्या आयुष्यातला अंधार दूर करून सुख, शांती आणि सकारात्मक आणण्याचा एक सुंदर प्रतीक आहे। तर आज होतीच दीप अमावस्या। आज मी सकाळपासून घराची स्वच्छता केली, सगळे दिवे स्वच्छ करून सुंदर अशी आरास केली। तर इकडे माझा मुलगा बघा कसा छान बसला आहे, मला हेल्प करायला आला होता तो। तर मी म्हटलं चल थोडीशी हेल्प कर। बघा मी म्हटलं आता ह्याला थोडं काहीतरी द्यायलाच पाहिजे, जेणेकरून ह्याला पण समजेल। आणि त्याच्या स्कूलमध्ये पण होतं, जेणेकरून दीप अमावस्येला सगळ्यांना दिवे बनवून आणण्यासाठी सांगितले होते। आणि त्यांनी छान असे बनवून घेऊन पण गेला होता, पण मी फोटो काढायचीच विसरून गेले ॲक्च्युली। तर म्हटलं जाऊ दे आता काय। आणि त्यानंतर मग त्याने छान असं डेकोरेट केलं होतं दिव्याला त्या। आपण येतोय मला मदत करायला। पिल्लू मदत करायला नको, मला तुझी नको मदत। नाही 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 नको, मला तुझी मदत नको आता सध्या। मोठा झाल्यावर तुझी मदत दे। आई केवढं बस ना। हो हो बस। माझं बाळ बघा कसं घेऊन बसलंय त्याला। आणि मी इथे देवाची पूजा करायची तयारी करते। पकड त्याला। तर इथे तुम्ही बघितलंच असाल की अध्याय कसा येत होता मला मदत करायला, त्याच्यासोबत ह्याचं पण चालू झालं। आणि मग मी त्याला घेऊन मग छान अशी दीप अमावस्याची पूजा करून घेतली। त्यानंतर मी मनोभावे दीपांची पूजा केली आणि दिवे लावले। पूजा करताना आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी राहावी, सगळे निरोगी आनंदी राहावेत अशीच मनापासून प्रार्थना केली। आणि माझ्यासाठी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी माझ्या दोन्ही मुलांना पण ओवाळलं। दरवर्षीच ओवाळते, पण आज खासच होतं। तुम्हाला तर माहिती आहे अध्याय झाल्यापासून। तर मग मी माझ्या दोन्ही मुलांना ओवाळून, माझी दोन्ही मुलं म्हणजे माझं जगच आहे। त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि त्यांचं सुख हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे। त्यासाठीच तर आपण हे सगळं करतो आपल्या मुलाबाळांसाठी। तर माझा छोटं बाळ आहे ते 6 महिन्याचं आहे अध्याय, त्यामुळे त्याला पहिल्यांदाच अशा प्रकारे ओवाळताना मला खूपच आनंद झाला। आणि आई म्हणून असे छोटे छोटे क्षण मनात कायमचे साठवून ठेवावेसे वाटतात, म्हणूनच मी हे सगळं करते। खरं तर यूट्यूब चालू करण्याचा हेतू माझा हाच होता की माझ्या मुलांचे, माझे आयुष्यातले क्षण हे मी माझ्या मेमरीमध्ये तर आपण डोक्यामध्ये तर असतातच, पण आपण बघतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं। म्हणून मी असा निर्णय घेतलेला की यूट्यूबमधून मला सगळं छान असं सेव्ह करता येईल। आता तर माझ्या मुलाचे शाळेचे दिवस आहेत, ते जे अर्णवचे तर आता तुम्ही बघताच आहात, पण आधीचे दिवस मी काही कॅमेरामध्येच म्हणजे सेव्ह करत आले। आता यापुढे मला खूप छान वाटतं आहे की यूट्यूब चालू केल्यामुळे ते क्षण मी त्या यूट्यूबच्या माध्यमातून पुढे जाऊन बघू शकते। आणि जसं आता अध्यायचं पण थोडे वर्षांनी ते पण क्षण मला इथे जपून ठेवता येतील। माझ्या आयुष्यातले रोजचे सुंदर क्षण हे पण मी इथे जपून ठेवते। तर असं असतं। तर आज हे क्षण कॅमेऱ्यात कैद करते, कारण उद्या हीच व्हिडिओ पाहताना मला माझं आजचं पुन्हा जगता येईल आणि आनंद होईल, खूप छान वाटेल। तर माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी ही फक्त यूट्यूबची आठवण नाही, ही आमच्या आयुष्याची सुंदर आठवणींची पेटी आहे। जेणेकरून मी आता बघा आता हे ओवाळते, ते मी गेल्या किती वर्षापासून ओवाळतेच आहे माझ्या अर्णवला, पण ते मी तेव्हापासून स्टार्ट केलं असतं तर अर्णवचेही खूप छान छान क्षण मला इथे आता बघायला मिळाले असते। तर ते तर आता मी व्हिडिओद्वारे बघतेच आहे, जे माझ्या कॅमेऱ्यात आहे, पण आता यूट्यूबद्वारे तर अजून छान वाटेल मला। तर हे आजचा साधा दिवस आहे, पण उद्याची सगळ्यात खास आठवण असेल माझ्यासाठी। असं अध्यायाला पाठावर बसून मन खरंच खूप भरून आलं होतं। अध्याय अध्याय
त्याची तिची छोटीशी मस्ती चालू होती, गोड हसू, माझ्याकडे बघणारी त्याची नजर तर माझ्याकडे तर बघतच होती, प्लस मोबाईलकडे तर लगेच लक्ष गेलं त्याचं. त्यामुळे तो एकदम असा टक लावून बघत होता. असं वाटत होतं ही वेळ अशीच थांबून राहावी आणि असंच खूप गोड वाटत होतं मला तर. आणि हा अर्णव तर माझ्याकडे बघतोय, मी त्याला हसवते, त्याच्याकडे बघते. चेहऱ्यावरचं ते हसू पाहिलं की माझ्या सगळ्या थकव्याचं चीज होतं खरं तर. या दोन्ही मुलांचं करता करता माझी धावपळ पण होते, पण त्यांचं हसणं खेळणं बघून मला खूप बरं वाटतं. असंच असतं, माझ्यासाठी हे क्षण तर खूप खासच झाले आहेत आणि सगळ्या आईवडिलांसाठी आपल्या मुलांचे क्षण खूपच खास असतात. कारण मुलं मोठी होतील, शाळेत जातील, त्यांच्या स्वतःच्या जगात रमतील. तर फायनली दीपपूजन करून झालेलं आहे, दीप अमावस्येचे. आणि माझ्या दोन्ही मुलांना पण ओवाळून झालेलं आहे. हे बघा माझी बाळ याला पण साखर म्हणून कसं दिसतंय. आणि अशी छान केली आहे, दरवर्षीच करते, पण तेव्हा अर्णव होता, आता दोघे झालेत. तसंच आहे, पण आजचे हे छोटे छोटे क्षण पुन्हा परत येणार नाहीत. ह्याच क्षणांसाठी मी खूप माझं आयुष्य माझ्या मुलांसाठी दिलेलं आहे, म्हणून कदाचित मी हे सगळं कॅमेऱ्यात जपून ठेवते आहे, जेणेकरून उद्या माझी मुलं मोठी झाल्यावर जेव्हा हा व्हिडिओ पाहतील तेव्हा त्यांना जाणवेल की त्यांच्या या छोट्या छोट्या क्षणांमध्ये त्यांची आई किती आनंदी होती, किती खुश होती. तर असं असतं, म्हणूनच तर ही फक्त माझी ब्लॉगची आठवण नाही आहे, ही माझ्या मुलांचे बालपण आणि माझं मातृत्व जपून ठेवलेले एक सुंदर आठवण आहे. तर मी आता माझ्या व्लॉगचा शेवट करते. आजच्या दीप अमावस्येच्या सुंदर दिवसाची ही छोटीशी आठवण इथेच जपून ठेवते. घरातले हे दिवे जसे नेहमी प्रकाश देत राहतात, तसेच आपल्या आयुष्यातील सुख समाधान आणि प्रेमाचा प्रकाश कायम राहावा. चला पुन्हा भेटूया एका नवीन आठवणीसोबत. तोपर्यंत माझ्या छोट्याशा परिवारावर आणि तुमच्या परिवारावर अशीच प्रेमाची ज्योत कायम तेवत राहो. बाय. जय श्री कृष्ण.